लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अन्यायग्रस्त रेखादेवी महिलेला न्याय मिळेल का? सुप्रीम ऑटो कंपनीवर कामगार आयुक्त कारवाई करतील का? सातपूर MIDC येथील सुप्रीम ऑटो या कंपनीमध्ये वारंवार कामगारांचे अपघात होत असून सदर कंपनी कामगारांची कोणतीही देखभाल घेत नसून प्रशासनाने त्या कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी RPIचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांनी केली आहे। सदर कंपनी सुप्रीम ऑटो या कंपनीमध्ये रेखादेवी नामक महिला काम करत होती। काम करीत असताना तिचा अंगठा कुठला गेल्याने तिला दुखापत झाली, पण सदर कंपनीने किंवा ठेकेदारांनी कोणतीही काळजी न घेता किरकोळ दवाखाना करून या महिलेला काही भरपाई न देता कामावरून काढले आहे। सदर महिला सध्या आर्थिक अडचणीत सापडली असून ती तिच्यावर झालेल्या अन्यायाची दखल कामगार आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी करत आहे। रेखादेवी मैं सुप्रीम में मैं काम कर रहे थे। सुप्रीम कंपनी में मेरा अंगूठा कट गया तो अच्छे से इलाज ही नहीं करवाए, हमके लेके साहा हॉस्पिटल में भर्ती किए। उनको मैं बताया कि मेरे दूसरा हॉस्पिटल में लेके चलो, वो नहीं लेके गए हमको। इतना उनको गिड़गिड़ाए, मैं उनको सामने कॉल भी किए, वो आए नहीं। वो क्या बोलते हैं, वो फिर भी घूम से नहीं बात किए, नहीं आए, न कुछ नहीं दिखवाया, नहीं कुछ। मैं अभी प्राइवेट में दवाई चला रहा हूँ। हमको अंगूठा जड़ से निकलवा दिया, ये वाला ना अंगूठा जो था ना, ये पूरा मेरे को निकलवा दिया है हाथ से। वो मेरा इतना ही था टूटेला, उनको निकलवा अच्छा हॉस्पिटल में ले जाना चाहिए ना, वो हाजा हॉस्पिटल में हमको लेके गए नहीं। मेरा अंगूठा पूरा जड़ से निकल गया। उनसे मदद मांग रहा हूँ तो वो बोल रहा है कि मैं कुछ नहीं कर पाऊँगा, तुमको जो करना है वो कर ले, मैं किसी से बोल ले, मैं किसी कोई कुछ नहीं मेरा उखाड़ सकता है। ऐसे बातें करते हैं वो। आप लोग के क्या कहना है, आप लोग कहिए, आप लोग उनसे बात कीजिए कि हमको अंगूठा के क्या वो समझते हैं, क्या करेंगे। मेरे बच्चे 7 बच्चे हैं, 5 लड़कियाँ हैं, 2 लड़के हैं, मैं क्या कर सकते हैं। उनसे आप लोग मिलके हमको क्या करवाइएगा, नहीं करवाइएगा, आपको इसी में है सब। ठीक। रेखादेवी नावाच्या महिला कर्मचारी सुप्रीम ऑटो म्हणून या कंपनीमध्ये सातपूरला MIDC मध्ये ती कंपनी आहे। त्या महिलेने 3-4 महिने त्यांच्याकडे काम केलं आणि त्यांचा अंगठा तुटल्यावर त्या कंपनीत वारंवार अपघात होत आहेत। आता परवा एक 3-4 महिने अगोदर पण एका मुलाचे बोटं गेले होते। त्याला आम्ही आमच्या निवेदनावर, आंदोलनावर त्या कंपनीने 4-5 लाख रुपये मदत केली। आज त्या मुलाचं दुकान वगैरे टाकून तो स्थायिक झालेला आहे। तसंच ज्या महिला 2-3 लेकराची आई आहे ती, त्या महिलेचा अंगठा गेला तर एखादं चांगल्या दवाखान्यात नेण्याच्या ऐवजी त्यांनी ज्या दवाखान्यात नेलं तिथं तिचा अंगठा सेप्टिक झालं तरी डॉक्टरांनी इलाज केला नाही आणि शेवटला ते अंगठा तिचा काढावा लागला। आपण बघितलं की अंगठा तिचा तो तोडावा लागला। तर आमचं एकच मत आहे की कामगार आयुक्तांनी MIDC आयुक्तांनी त्या कंपनीवर असे बंधन घातले पाहिजेत की ह्याच्यानंतर कुठल्याही कामगाराचा अंगठा तुटलाच तर त्या कंपनीला सील लागलं पाहिजे। अंगठाच काय, हातापायाला बोटाला जखम नाही झाली पाहिजे। काही कामगार आयुक्त आहेत, कायदे आहेत म्हणे कामगारांसाठी, ते काय फायलीमध्ये ठेवलेले आहेत का ते कायदे? त्या कायद्यांना बाहेर काढा आणि अशा मजुरांना ते वापरा, कारण कंपनीचे मालक लोक माजलेले आहेत, पैसा जास्त झालेला आहे त्यांना। तर त्यांचा माज जिरवायचा असेल तर ह्या कामगारांना मदत केली पाहिजे शासनाने। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.